14 मई 2024 को बहुजन विकास आघाड़ी पूर्व नगर सेवक श्री सुनील अचोलकर जी ने कामन वसई पूर्व में लोकसभा चुनाव के लिए प्रचार सभा का आयोजन किया था। इस सभा का मुख्य उद्देश्य जनता की समस्याओं को समझना और उन समस्याओं का निवारण करना था। इस सभा में मुख्य रूप से बहुजन विकास आघाड़ी के युवा विधायक श्री क्षितिज ठाकुर दादा के सामने जनता ने अपनी समस्या के बारे में बताया और श्री क्षितिज ठाकुर दादा ने समस्याओं के निवारण का आश्वासन दिया और अंत में लोगों से बहुजन विकास आघाड़ी के लोकसभा उम्मीदवार श्री राजेश पाटिल को मत देकर जिताने की गुजारिश की। इस सभा में कार्यकर्ता और भारी संख्या में जनता भी उपस्थित थी। इसके अलावा बहुजन विकास आघाड़ी मीरा भयंदर के अध्यक्ष श्री नितिन ठाकुर दादा भी उपस्थित थे। सकाळी चालू केलं जात धर्म प्रांत ह्याच्या पलीकडे कुठलाही नेता भाषण करत नाही। आपले मुद्दे काय तर आपण काय काय कामं केलेली आहेत आणि खासदार कशाला असावा। 2009 ला आपण खासदार निवडून दिला। 3000 कोटीचा फक्त वसई तालुक्यामध्ये केंद्र शासनाकडून फंड आणले आणि 15 वर्ष आधीची गोष्ट करते। तर 15 वर्ष आधी 3000 कोटी केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला पैसे आणले। नाडूपर्यंत रेल्वे विचार केली नव्हती की आपल्या एका खासदारांनी अपक्ष खासदारांनी धाडूपर्यंत रेल्वे चालू केली। आज टीव्ही चालू केला का पंतप्रधान बोलतात की आम्ही पाईपद्वारा गॅस घरोघरी पोहोचवणार 2024। आपल्या खासदारांनी 15 वर्ष आधी त्याचा पाठपुरावा ते त्या कमिटीमध्ये होते। गॅस अँड पेट्रोलियम कमिटी असते सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्या कमिटीमध्ये होते तेव्हा त्यांनी माहिती घेतली, पत्रव्यवहार केला। कृषी डॉक्टर जोशी, हेमंत जोशी, राजू काका असे 3-4 कार्यकर्ते आपल्या बळीकाकांबरोबर बळीराम जाधवांबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून अप्रुव्हल करून घेतलं, मान्यता मिळवून घेतली, टेंडर प्रोसेस केली, वर्क ऑर्डर मिळवून दिली आणि 13-14 मध्ये त्याचं काम चालू झालं। विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर आपल्याला माहिती आहे पहिला कामणमध्ये काय होतं। एकच रस्ता होता आणि किती फॅक्टऱ्या होत्या, किती कंपन्या होत्या आणि आज किती आहे। दर शुक्रवारी लाईट जायचे या वसई जिल्ह्यामध्ये, वसई तालुक्यामध्ये दर शुक्रवारी लाईट जायची। पाण्याची टंचाई असायची, पाणी नाही मिळालं, टँकरने पाणी मिळायचं। आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती काय सर्वांना आपल्याला माहिती आहे। पाणी मुबलक आहे, फॅक्टऱ्या इथे येतात, मोठमोठ्या इंडस्ट्री वाढत आहे, लोकांना रोजगार मिळत आहे। हे कोणामुळे होत आहे? हे फक्त एकच व्यक्ती आहे ज्यांनी वसई तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे। 35 वर्ष एक व्यक्ती या वसई तालुक्याच्या विकासाकरता छोट्या छोट्या समस्या वसई तालुक्यामध्ये आम्ही बघितलेल्या 30-35 वर्ष आम्ही आपणबरोबर आहोत। त्यांची मेहनत, त्यांची आपल्याविषयी म्हणजे कार्यकर्ते म्हणा किंवा वसई तालुक्यातील जनतेविषयी असलेलं प्रेम, त्यांना कुठलीही समस्या कधी भासू नये म्हणून करणारे श्रम ही एकाच व्यक्तीने घेतले। त्यांचं नाव आहे आप्पा जितेंद्र ठाकूर साहेब। त्यांचा विकासाचा हात पुढे त्यांचा मुलगा क्षितिज दादा हाही त्याच जोमाने, त्याच शक्तीने आपल्या सर्वांच्या युवकांच्या सहकार्यामुळे पुढे नेत आहे। 79 से आपका के साथ में आज तक है। 90 में आपका एमएलए हुए। एमएलए होने के बाद वसई का इतिहास 90 से लेके आज तक, 90 में वसई क्या थी और आज वसई क्या है। आपने वो रास्ते देखे होंगे, आपने वो गटर देखे होंगे, आपने वो डेवलपमेंट देखी होगी। तो 90 का वसई और आज का वसई में जमीन आसमान का फर्क है। एक ही कहता हूँ, अपनी जनगणना 2010 में हुई जब वसई का पॉपुलेशन 11 लाख था आबादी। आज 10-20 साल में वो पॉपुलेशन 35 लाख हुआ है। तो ये 35 लाख अभी जनगणना करेंगे तो 2-4 एमएलए, एक आध एमपी तो बन ही जाएगा। इतनी आबादी बढ़ी है। आबादी कब बढ़ती है? जब सुविधा आती है, किसी एरिया में कारोबार अच्छा रहता है, किसी एरिया की लीडरशिप अच्छी रहती है, किसी एरिया में तरक्की होने के लिए वातावरण तैयार होता है, इसलिए आबादी बढ़ती है। आज
ऋषित दवेंकडे एक मिटिंग झाली आपल्या बूथ प्रमुखांची. त्यावेळी ठरलं की आपल्या देवदरचे दादा येतात, त्या ठिकाणी आपले काही बूथ प्रमुखांचे काही विषय असतील त्याविषयी आपण चर्चा करू आणि दादांसमोर समस्या मांडूया काय असतील त्या. परंतु मला एकच सांगायचं आहे की आपले बूथ प्रमुख सर्व कामाला लागलेले आहेत. नंबर 2 की आपल्याकडे ह्या वसई तालुक्यात एकच गॅरंटी झाली, ती आप्पांची गॅरंटी. आपण बघितलं की 2 दिवसापूर्वीच या बाजूला आप्पांचा दौरा झाला. त्यावेळी आप्पांनी काही येऊन भाषण केले नाहीत, प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाची समस्या विचारल्या आणि लगेच ज्या ज्या समस्या होण्यासारख्या त्याच्याबद्दल मिटिंग लावण्यास सांगितलं. कालच याबद्दल बऱ्याच साऱ्या पट्ट्यामध्ये लाईटच्या समस्येचा विषय होता. कामनपासून नागल्यापर्यंत, कोल्डी चिंचोटी, चंद्रपाडा जुचंद्रपर्यंत की अशा ज्या लाईटच्या समस्या आहेत. परंतु आपल्या आप्पांची एकच गॅरंटी आहे की लगेच आप्पांच्या इशाऱ्यानुसार कालच आपण एक रॉयली येथे सर्व म्हणजे वसई विद्युत मंडळाचे मुख्य अभियंते खालपासून वरपर्यंत आणि MMRDAचे अभियंते यांची एक जॉईंट मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये जे लोक आपल्या समस्या मांडल्या त्या समस्या लवकरात लवकर ते लोक सुरू करतो असे बोलले. आणि जरी त्यास काही सुटल्या नसल्या तरी 20 मे नंतर आपण पुन्हा एक आप्पांजवळ त्या इलेक्ट्रिक संदर्भात मिटिंग घेऊ. ते अशा प्रकारे आप्पांची गॅरंटी आहे. या देशात कुणाची गॅरंटी चालू बाकी वसई तालुक्यात एकच गॅरंटी म्हणजे आप्पांची गॅरंटी. आणि आपण आज या जवळजवळ आप्पा. अब तक लिए बस इतना ही और जानकारियों के लिए MBMC 24 न्यूज से जुड़े रहिए।